कमरेचा शेला उतरवून हिरोजींच्या हाती देत राजे म्हणाले, आता पेटारे येतील, त्यातल्या एकात हा ठेवून द्या. त्याचा शेव झाकणाबाहेर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही जातीनिशी जा. घडेल ते आमच्या कानी घाला. जी हिरोजीला राजांचा अंदाज येईना. ठरल्याप्रमाणे उतरी भोये पेटारे घेऊन आले. राजांनी झाकणे उघडलेल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शेला एका पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल असा बेमालूम सरकविला. कमरेत झुकून राजांना अदब मुजरा घालीत हिरोजी 5 कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठीबाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला. दुसरा मागे हटला आणि एका सिद्धी हशमाने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटे डोळे ताणीत भोयांना दरडावले. ठायरो खोलो ये. त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक रोखीत तो म्हणाला. भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकविला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हशमाने शेल्याचे टोक हातात धरून तो सरकन बाहेर खेचला. खाली खरो ये सब. पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली. एखाद्या लड्डूत सेवा बसलेल्या नाही याची खातरजमा करून घेतली. राजांनी अंदाज बांधला तसेच घडले होते. सिद्धी पेटाऱ्याची केव्हाही झडती घेणार होते. आग्र्यावर चढून आलेली श्रावणाची पावसाळी वद्य एकादशी कोंदटत परीतीला लागली. दरबारातून बाहेर आलेल्या रामसिंगाचे घोडे पथक लाल किल्ल्याच्या बड्या दरवाजातून बाहेर पडले. रामसिंगाचा चेहरा चिंतावला होता. वारंवार त्यांच्या कपाळीचा राजपुती टिळा आकसत होता. त्याच्या बगलीला धरून एका जातवान घोड्यावर मान घातलेले संभाजीराजे कायदे पेलत धीम्या चालीने दौडत होते. कुणीच काही बोलत नव्हते. मागे राजपुती घोडाईत धावणी धरून होते. औरंगजेबाने खूप होशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता. पण फितवा केलेल्या लाल किल्ल्याच्या भिंतीने तो रामसिंगाच्या कानी आज घातलाच. उद्याच राजांना हलविण्यात येणार होते आणि परवाला जुम्म्याच्या पाक दिवशी नापाक राजांना या जगातून पाठविण्यात येणार होते. जहन्नमच्या दरबारातली खिल्लत घेण्यासाठी. पथकाची घोडी दुडकत दौडत होती. मानी रामसिंगाचा जीव मान फासात अडकल्यागत घुसमटत होता. घोड्याच्या खूर टापांचा आवाज त्याला विचित्र वाटू लागला. उद्या तुम्हाला हलविण्यात येणार, खबरदार असा हा निरोप राजांना कोठीत पोचायला हवा होता आज आणि मोठ्या सावधगिरीने. पण तो कसा पोचवावा? रामसिंगाला राजांना भेटण्याची दरबाराने मनाई घातली होती. कोठीत त्याला जाता येत नव्हते. निरोप पोचविण्यात कुसूर झाला तर नतीजा ठरलेला होता. माथ्यावरच्या राजपुती टिळ्यावर एक जन्मभराचा काळा डाग पडणार होता. रामसिंगाची हवेली आली. मोत्तद्दारांनी झटकन पेश येत सावऱ्याची घोडी ओठाळ्या धरत आपल्या ताब्यात घेतली. मध्यभागी असलेल्या राजपुती बैठकीवर रामसिंगाने संभाजीराजांना बसविले. महालात अस्वस्थ इरझाऱ्या घेणाऱ्या रामसिंगाची मूठ मध्येच कमरेच्या तलवारीच्या मुठीवर गच्च बसत होती. बेचैन हैराण झालेल्या रामसिंगाने छातवान रीते करीत एक लोंबता असहाय्य निःश्वास सोडला. संभाजीराजे रामसिंगाच्या घालमेल बघून बैठकीवरून उठले. त्याच्याजवळ जात म्हणाले, चाचा, कौन प्रकारची तकलीफ? रामसिंग संभाजीराजांच्याकडे बघताना भरून आला. त्यांच्या खांद्यावर आपले हाततळवे चढवीत तो क्षणभर संभाजीराजांच्या डोळ्यात बघत राहिला. त्यांच्या कपाळीचे 2 दळी शिवबंद बघताना
रामसिंगाला कसली तरी अजब मसलत स्फुरून गेली. चंडी चंडी ओठातून शब्द सुटले त्याच्या. संभाजीराजांचे खांदे घट्ट आवळून टाकीत तो म्हणाला, कुंवर चलो हमारे साथ. संभाजीराजांना घेऊन तो थेट हवेलीच्या देवमहालात आला. देव्हाऱ्यात पोचल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर त्याने झटकन गुडघे टेकले. माथा क्षणभर देवीसमोर टेकविला. झटकन उठून देवमहालाचे दार आडबंद टाकून बंद केले. रणचंडीच्या पायावरचे एक त्रिदली बेलपत्र उचलले. त्याची दुबाची दळे खोडून संभाजीराजांच्या हातात ते ठेवताना रामसिंगाचे ते डोळे भरून आले. कुंवर, बड़े होशियारी से सुनना. आज रात कोठी में राजा साहब को मिलना. कहना कल तुम्हें कोठी से हिलाया जाएगा. ये बेल पत्ता उन्हें देना. कहना सिर्फ एक ही पत्ता बाकी रहा. गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलवले नाही. त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलगते घेतले. त्याला बिलगलेल्या संभाजीराजांच्या मनी कुठेतरी खोलवटातून आल्यासारखे शब्द घुमले. राजपूत म्हणजे राजाचे पुत्र. आम्ही राजपूत आहोत. तुम्ही राजपूत आहात आणि रामसिंगही राजपूत आहे. रामसिंगापासून विलग झालेल्या संभाजीराजांनी रामसिंगाच्या छातीकडे बघितले. त्या छातीवर मिर्झा राजाच्या छातीवर होते तसे हिरवे पदक नव्हते. रामसिंगाच्या हवेलीत खाना घेऊन राजांना भेटण्यासाठी संभाजीराजे कोठीत आले. महाराज साहेबांची पायदोळ घेऊन त्यांनी कोठीभर आपली सावध नजर फिरवली. भिंतीला टेकून मदारी आणि हिरोजी उभे होते. कोनाड्यातील टेंभे आपल्या उरातील उजेड उधळीत अंधाराला दूर पिटाळून जळत होते. बसा. पलंगावर लेटल्या राजाने हाताचा पंजा बिछातीवर थोपटला. संभाजीराजे आदबीने राजांच्या बिछातीवर टेकले. दरबारी गेला होतात? शांतपणे राजाने विचारले. जी. जळत्या टेंब्यांना धरून पुन्हा शांतता पसरली. कोठीच्या दरवाजावरचे राजपूत आणि हबशी पहारेकरी हत्यार पेलून आडफेर टाकीत नेहमीसारख्या येरझाऱ्या घेत होते. त्यांच्या कोठीत आलेल्या फिरत्या सावल्या राजे आणि संभाजीराजे यांना क्षणभर झाकाळून टाकीत होत्या. पुन्हा दूर जात होत्या. थाळा घेतलात? राजाने मायने विचारले. जी. संभाजीराजांनी पुन्हा हुंकार भरला. महाराज साहेब, पायदळी वाहिलेल्या सोनचंपकाच्या अनवट कळ्याने आपला सुगंध देवमूर्तीच्या नाकाकडे उचलून धरावा, तसे संभाजीराजांनी आपले बोल राजांच्या कानी घातले. रामसिंग चाच्यांच्या सांगावा आहे, तुम्हास उद्या बादशाह कोठीतून हलविणार. ही बेलपत्ती तुम्हास द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले, सिर्फ एक ही पत्ता बाकी है. संभाजीराजांनी ते एकदळी बेलपान राजांच्या हाती ठेवले. दिवसभर भरधाव दौड घेऊन रात्री पागीत ठाण झालेल्या मिटल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या घोड्यांच्या हरीत ऐन मध्यरात्री एखादा भुजंग फणा उभवीत फुटकारीत घुसतात ती घोडी कशी खूर खटखटून उधळतील तसे राजांचे सारे दबले विचार क्षणात उफाळले. कोठी बदलणे म्हणजे कत्तल, केविलवाणे मरण. झटकन कोपरावर भार देत राजे बगलेने अर्धवट उठले. संभाजीराजांचा दंड त्यांनी आवेगाने घट्ट धरला. त्यांच्याकडे भरल्या नजरेने एकटक बघताना राजांना एक बालभुत्या दिसू लागला. भवानी, राजा, उद म्हणत विखुरलेल्या केसांनी काठीच्या टेक्यावर पोत नाचविणारा. हरबट ज्योतिषाचे भाकीत बोल राजांच्या कानात दवडून गेले. हा उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवेल. संभाजीराजांच्या चर्येत उतरलेल्या सईबाईंच्या खुणा राजांना गदगदवून गेल्या. एकला जीव पदरी घातला. राजांनी एक निश्चय मनी पक्का करून टाकला. चुनेगच्च मनसुबा. आम्ही कोठे बाहेर सलामत पडलो तर बेहतरच आहे. तसे नाहीच घडले तर
तर हे बाळराजे तरी यवनाच्या दाढेतून सुटलेच पाहिजेत. गडकोटावर राहण्यासाठी, प्रलय माजविण्यासाठी. बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले, आज तुम्ही कोठीतच झोपा.